उपदुनिया पडते वो काला खाओ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हंबरी वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंड भरवे नीट उत्तम वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठल 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 पंढरीनाथ महाराज संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल मनोजवं मारुततुल्यवेगं नितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूप नियम काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवंताचं चरित्र उच्चारण करावं आणि ते भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करावं तसं पाहिलं तर भागवत कथेच्या माध्यमातून आपण जे श्रोते होते त्यांनी कृष्ण चरित्र सविस्तर रूपाने श्रवण केलेलं आहे परंतु प्रासंगिक त्या ठिकाणी आपल्याला अवघ्या काही वेळामध्ये ते चरित्र श्रवण करायचे आणि शेवेला विराम द्यायचा विठ्ठल 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 करते विठ्ठल 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 चला चला लवकर चला ठाला विठ्ठला विठ्ठल 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 हा भजन करा विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठला 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 विठ्ठल 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 ठाला विठ्ठला विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव दुगा विठ्ठल 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 ठाला ठाला विठ्ठल 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 ठाला ठाला विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल ठाला विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल 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 ठाला विठ्ठल चरित्र
उच्चारावे चरित्र ते उच्चारावे बोला चरित्र ते उच्चारावे चरित्र उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळी तारू भवा सागरीचे तारू भवा सागरीचे देवे गोकुळी केले देवे गोकुळी तारो भव सागरीचे तारू भव सागरे हे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी रते उच्चारावे केले गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे भगवंत मथुरेमध्ये प्रकट झाले वसुदेवांच्या दारी भगवंताला गोकुळ नगरीमध्ये आणण्यात आले संपूर्ण गोकुळ नगरी आनंदाने वसंतून वाहत होती गोकुळीच्या सुद्धा अंधकार नाही लेका बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी गोपिकांनी गुडिया तोरण उभारलेली अनेक प्रकारचे उपहार घेऊन गोपिका मैया ईश्वराच्या वाड्यावरती गर्दी करू लागल्या उपहार देऊ लागल्या बधाई गीत गाऊ लागल्या नृत्य करू लागल्या अनेक दिवस हा आनंद उत्सव चाललेला आनंद बाबांनी अनेक प्रकारचे दानधर्म केलेले कंस इकडून एक एक दैत्य पाठवत होता त्यांचा उद्धार भगवंत करत होते भगवंत हळूहळू रांगायला लागले रांगता रांगता पायावर उभे टाकायला लागले भगवंत चालायला लागले आणि चालायला लागल्यावर भगवान श्रीकृष्ण आणि बलदेव भल्या पहाटेच निघायचे आणि यांच्या खोड्या सुरू झाल्या भगवंतांना पाहिलं आपल्या वयातील जे सभांगडी आहेत मित्रमंडळी सर्वांच्या घरी भरपूर गायी आहे दही दूध लोणी भरपूर आहे परंतु सगळ्यांचं शरीर एकदम कुपोषित आहे विचारलं काय तुमच्या घरी एवढ्या गायी आहे दही दूध लोणी असताना तुमच्या शरीराची अवस्था कशी म्हणजे कन्हैया सगळं आहे परंतु सगळं विकायला नेतात मथुरेमध्ये घरामध्ये खायला उरलेलं फक्त ताक असताना ताक खाऊन पुढे तब्येत सुधरत असते का बालगोपाळ कन्हैया म्हणतो बालगोपाळांना तुम्हाला लोणी खायचं का म्हणजे हो कन्हैया तुझ्या घरी भरपूर गायी तुझ्या घरी एवढ्या गायी आहेत तू तुझ्या घरचा मला लोणी खाऊ का कन्हैयानं सांगितलं माझ्या घरचं लोणी तुम्हाला खायची गरज नाही तुमच्याकडे आहे ना फक्त तुमच्यापासून जे लपलेलं आहे तुमच्यापासून आड आहे तुमच्याच घरी असणारं लोणी तुम्हाला जे अप्राप्त आहे ते अप्राप्त लोणी प्राप्त करून द्यायचे नवीन तुम्हाला कुठून दुसऱ्याच्या घरून आणायची गरज नाही तसं भगवंताची प्राप्ती देवाची प्राप्ती म्हटलं तसं देवाची प्राप्ती म्हणून देव कुठून आणायचा आणि हृदयामध्ये बसवायचं असं नाही देव आहे तुझं पासी तरी तू जागा चुकवलासी असलेल्या देवाला ओळखणं म्हणजे देवाची प्राप्ती देवाची प्राप्ती जी म्हणतो त्याला प्राप्तस्य प्राप्ती म्हटलेली दुसरं काही नवीन त्या ठिकाणी प्राप्त करायचं नाही जसं प्राप्तस्य प्राप्ती का म्हटल्या जातो जसं एखाद्या स्त्रीचं स्नान करत असताना नाकामध्ये असणारी नथ तिनं आपल्या गळ्यातल्याच एखाद्या पोथीला त्या ठिकाणी अडकून ठेवली आणि स्नान झाल्यानंतर ज्यावेळेस पाहते तर म्हणजे नाकामध्ये नथ नाही हरवली सगळ्या घरामध्ये गोंधळ एवढ्याची होती नथ हरवली थोड्या वेळानं तीच आरशा समोर जाते आणि आरशा समोर गेल्यानंतर पाहते तर आपल्याच गळ्यामध्ये पोथीमध्ये अडकवलेली आपली नाकाती नथ आणि मग ते सापडली जी हरवलीच नव्हती हरवल्यासारखी वाटली म्हणून सापडल्यासारखी वाटली तसं आपलं स्वरूप आपल्या जाग्यावरच आहे या स्वरूपापासून आपण अनभिज्ञ आहोत म्हणून आपल्याला वाटतं की देव प्राप्त झाला नाही देव आहेच फक्त त्याला जाणणं म्हणजे त्या ठिकाणी देवाची प्राप्ती आहे
भगवंतानं सांगितलं या तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माझ्या पाठीमागे या जर तुम्हाला लोणी भक्षण करायचंय. आणि मग रात्रीच्या वेळी दररोज एका घरी जायचं, लोणी भक्षण करायचं, उरलेली मटकी फोडायची. तृप्त झालेल्या गोपिका त्या ठिकाणी शिकायत करायला मैया यशोदेच्या वाड्यावरती जातात. मैया यशोदेला म्हणतात, यशोदे तुझ्या कन्याची वारंवार शिकायत केली, तुका ऐकून घेत नाही. एक तर आम्हाला सांग तुझ्या कन्याला आवरण घालणं होतंय की नाही, नाही तर आम्हाला सांग, आम्ही गोकुळ नगरी सोडून निघून जाऊ. अशा प्रकारची टोकाची भाषा वापरल्यानंतर मैया यशोदा म्हणजे कन्हैया तुझी शिकायत फार वाढलेली, तुला काही काम राहिलेलं नाही, आगाव काम सुचत आहेत. उद्यापासून आपल्या गाई आणि वासर तुझे जे बाल सवंगडी हा बलदाव सगळे मिळून वृंदावनामध्ये गाई ओळण्याकरता जायचं. मग ठरल्याप्रमाणे गाई वासरांना घेऊन जायचं, गाई वासरांना चारायला सोडायचं. अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. खेळून खेळून दमल्यावर बालगोपाळ म्हणायचे, कन्हैया आता खेळण्यामध्ये आनंद राहिला नाही, आता भूक लागलेली. खेळ थांबवला जातो. आपापल्या घरून आणलेली शिदोरी, ती शिदोरी एकत्रित केल्या जाते आणि एकत्रित केलेल्या शिदोरीचा तो काला चारी बाजूने गोल रिंगण करून बसलेले बालगोपाळ, तो काला भगवंत त्या बालगोपाळांच्या मुखामध्ये आपल्या हाताने तो काल्याचा प्रसाद देत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा विस्तार. हॅलो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांनी केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरणा श्री गुरुंजे ते नमस्कारोनी आता उपजोनिया पडती येऊ, उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदे देहू निवासी वैराग्याचे शिरोमणी तुकोबरा यांचा काल्याच्या प्रसंगातील 4 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय काला सेवन करण्याकरता पुन्हा जन्माला येण्याची भाषा करतात. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा जन्म घेऊ आणि हा दही भाताचा काला त्या ठिकाणी सेवन करू. काला खाऊ दही भात. म्हणजे तुम्ही जिथून आले तिथं काला नाही का? नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची. तो काल्याचा आनंद, काल्याचा प्रसाद आहे. जसा या ठिकाणी आहे भो वैकुंठामध्ये आहे, तसं त्या वैकुंठामध्ये तो काला नाही. तो काला कशा प्रकारे सेवन करायचं म्हणजे एकमेका देऊ मुखी सुखे घालू अंबरी. मोठ्या प्रेमानं अंबरी घालत आनंदानं एकमेकांच्या मुखामध्ये घास देत तो काल्याचा प्रसाद सेवन करायचा. तो काल्याचा प्रसाद कुठून सेवन करायचा? ठिकाण तुका म्हणे वाळवंड बरवे नीट उत्तम विठाला 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 विठाला
विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी भक्त नात्याने द्यावासा अल्पसा परिहार तो असा या ठिकाणी नगराचं नाव काय रायगड राजगड कॉलनी शेलूच्या अंतर्गतस्थानी राजगड कॉलनी या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान आहेत एकदा व्यवस्थित केलं पुन्हा कमी जास्त नका थोडा द्या आवाज आणि पुन्हा आता कमी करू नका भजन झाले की पुन्हा कमी होईल विठाला विठाला विठ्ठल 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 आयोजन ज्यांनी केलेलं आहे श्री प्रद्युम्नजी भोंबे देवेगावकर यांनी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं श्री हरिभक्त बरायन राजेभाऊ महाराज पारडीकर यांच्या मुखातून या ठिकाणी श्रीमद भागवत कथा झाली व्यवस्थित होतं ना पुन्हा कोण कमी केलं विठाला विठाला विठ्ठल 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 भागवताचं महात्म्य भागवत महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे भागवत ग्रंथाच्या मंगलाचरणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भागवत कथा लावण्याचं तर फळ फार विशेष आहे परंतु भागवत कथा ऐकण्याची बुद्धी जरी झाली विचार जरी आला की आपण भागवत कथा ऐकावी भागवत कथेला जावं भागवत कथा श्रवण करावी आणि तो भगवंत हृदयामध्ये आपले चरण कमळ त्या ठिकाणी स्थापित करतो नुसतं मनामध्ये संकल्प जरी आला तर भागवत कथेचं आयोजन करणं इतर लोकांसाठी भागवत कथा श्रवण करण्याचा अवसर प्राप्त करून देणं फार पुण्याची गोष्ट आहे देवाचं स्मरण देवाची आठवण करून देणं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी दान म्हटलेलं आहे दाता तोची एक जाणं नारायणा स्मरवी नारायणाचं स्मरण आणि कथेच्या माध्यमातून काय होतं नारायणाचं स्मरण होतं देवाचं स्मरण त्या ठिकाणी होतं म्हणून जी भागवत कथा सदा श्रवण करणे योग्य सदाशव्या श्रीमद भागवते कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तम समाश्रये अवले भागवत कथा आमच्या गावामध्ये आम्ही दरवर्षी ऐकत असतो मग किती वेळा ऐकत एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा नाही म्हणजे सदाशव्या दररोज जर आपल्याला कोणी भागवत कथा सांगणार असेल तर दररोज सुद्धा कथा ऐकावी एवढं कथेचं त्या ठिकाणी महात्म्य म्हणजे काय होतं भागवत कथा ऐकल्याने म्हणजे यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत तो परमात्मा तो हरी आपल्या अंतःकरणामध्ये निवास करतो जर आपण भागवत कथा श्रवण केली म्हणजे भागवत कथा नुसती मोक्ष प्रदान करणारी आहे का नाही जीवनामध्ये असणारं दुःख जीवनामध्ये असणारं दारिद्र्य जीवनामध्ये असणारं पाप सुद्धा समाप्त करण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये या लोकातील कोणताही भोग किंवा परलोकातील कोणताही भोग प्रदान करणारी म्हणजे भागवत कथा आहे जिथे कसल्याही प्रकारची कामना शिल्लक राहत नाही असा मोक्ष सुद्धा प्रदान करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्या ठिकाणी भागवत कथा आहे म्हणजे जीवनातलं दारिद्र्य दुःख संपवायचं असेल पाप प्रक्षालन करायचं असेल या लोकातलं काही पाहिजे असेल परलोकातलं काही पाहिजे असेल किंवा मोक्ष पाहिजे असेल तरी सुद्धा सर्वांकरता एकच साधन सांगितलं ते म्हणजे भागवत आणि भागवत कथा जीवनामध्ये कधी श्रवण करायला प्राप्त होते जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत म्हणजे जन्म जन्मांतरामध्ये आपण काहीतरी चांगलं पुण्य कर्म केलेलं आहे ते पुण्य कर्म ज्यावेळेस फळ देण्यास उद्युत होतं त्यावेळेस जीवनामध्ये कुठेतरी भागवत कथा श्रवण अनेक जन्माचे सुकृते पदरी त्याचे मुखी हरी पैठा होये त्याचे मुखी अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हारी
बैठा होय त्याचे मुखी हरी अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. भगवंताचं नाव भगवंताची कथा आवडायला लागणं म्हणजे समजायचं आपलं पूर्वजन्माचं काहीतरी पुण्य किंवा भगवंताची आपल्यावरती त्या ठिकाणी विशेष कृपा आहे. म्हणून या ठिकाणी जे कथेचं आयोजन झालेलं आहे आणि या कथेचं सर्व आयोजन आजच्या कीर्तनाचं अन्नदानाचं आयोजन प्रद्युम्नजी भोंबे ज्यांची व्याही असणारे ब्राह्मण गावकर कालदते परिवार त्यांच्यासोबत हे भोंबे आले आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सत्संग दुसऱ्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनामध्ये प्राप्त करून देण्याचा शुभसंकल्प त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो शुभसंकल्प त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि त्या श्रीमद भागवत कथेची सांगता समारोप आजच्या या काल्याच्या कीर्तनाच्या द्वारे संप्रदायामध्ये आपल्या साधू संतांनी आपल्याला नियम घालून दिलेला आहे. सप्ताह असो, 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, 4 दिवसाचा असो, 11, 9 दिवस, महिन्याचा जरी असला परंतु त्याचा सोबत त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाच्या द्वारे त्या ठिकाणी होत असते. काल्याचं कीर्तन, काल्याचा प्रसाद प्राप्त झाला की कार्यक्रम संपला, कार्यक्रमाची सांगता झाली असं वेगळं सांगायची त्या ठिकाणी गरज राहत नाही. म्हणून हा प्रसादात्मक काला आणि हे कीर्तन सुद्धा त्या ठिकाणी काल्याचं प्रसादात्मक कीर्तन या कीर्तनाच्या द्वारे समारोप आहे, सांगता आहे. आणि त्याकरता उत्तम अशा प्रकारचे सर्व गुरुजन मंडळी उपस्थित आहेत, ज्यामध्ये जे गायनाचार्य गणेश महाराज आहेत, काष्टगावकर सर्व भजनी मंडळी, ज्यामध्ये अक्षरा महाराज, विठ्ठल महाराज, शेळके महाराज, उत्तम महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी आहेत. देवेगावची त्या ठिकाणी भजनी मंडळी आहेत, आमचे परभणी आलेले देशमुख आहेत. माणूस एकटा कशा प्रकारे कथेचं आयोजन करू शकतो हे सुद्धा उदाहरण आहे. देशमुखांनी सुद्धा गेल्याच हप्त्यामध्ये परभणीमध्ये कथा, दररोज रात्री कीर्तन, अन्नदान एकट्या व्यक्तीने त्या ठिकाणी केलेले आहे. आणि यांनीही भोंबे परिवार यांनी सुद्धा स्वतः एकट्यानं करत बाकीचे खर्च आहेत आपले, मुलीचा विवाह, मुलीचं लग्न करायचं असं माणूस एकटा करतो. सप्ताह करायचं म्हटलं पूर्ण गावातून आपण पट्टी धन जमा करतो आणि मग कथेचं किंवा सप्ताहाचं आयोजन करतो. परंतु एकट्यानं सप्ताहाचं आयोजन करणं, कथेचं आयोजन करणं सोपं नाही. मनुष्यबळ लागतं, धनबळ लागतं आणि दोन्ही गोष्टी त्यांनी पुरवल्या. आणि आपल्या स्वखर्चातून जसं देशमुखांनी त्या ठिकाणी आयोजन केलं तिथेही माझी काल्याची सेवा होती. आणि त्यांचे संबंधित असणारा हा भोंबे परिवार त्यांनी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी कथेचं आयोजन केलेलं आहे. आणखी सर्व गुरुजन मंडळी, मृदंगावरती आमचे राम महाराज आहेत आणि देवगावून आलेले गावकरी सर्व मंडळी, या भोंबे परिवारावर प्रेम करणारी सर्व बाहेरगावून आलेली पाहुणे मंडळी, या कॉलनीतील असणारी त्या ठिकाणी मंडळी, महाराज मंडळी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्राप्त वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची. विठ्ठल हरिभक्त परायण महादेव महाराज यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. आणखी सर्व महाराज मंडळी, गायक मंडळी आणि भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवा करायची. विठ्ठल काल्याचं कीर्तन, काल्याचा प्रसाद आपण काला म्हणतो. म्हणजे काला म्हणजे नेमकं काय, म्हणजे एकापेक्षा अधिक पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला आहे. कमीत कमी 2 पदार्थ तरी पाहिजेत म्हणजे काला निर्माण होतो. एका पदार्थापासून काला होत नाही. 2 पदार्थाचं, एकापेक्षा अधिक पदार्थाचं मिश्रण म्हणजे काला आहे. म्हणजे काला तर आम्ही दररोज करतो, पोळीचा वरणाचा काला करतो, भाकरी दुधाचा काला करतो. म्हणजे तो काला या कीर्तनामध्ये अपेक्षित नाही. पण इथं कोणता काला अपेक्षित आहे, म्हणजे या मटकीमध्ये बांधलेला, या गाडग्यामध्ये बांधलेला जो काला आहे, या दही हंडीमध्ये बांधलेला जो काला आहे, तो दही आणि लाहीन युक्त असणारा जो काला, तो आजचा प्रसाद आहे. कीर्तन झाल्यानंतर आपल्याला तो प्रसाद रूपाने प्राप्त होणार आहे. म्हणजे हा काला सेवन केला म्हणजे जीवनाचं कल्याण झालं का, म्हणजे नाही.
हा काला प्रसादात्मक आहे. हा काला सेवन करणं म्हणजे परमार्थाची सुरुवात असू शकते, शेवट नाही. याचा अर्थ या काल्याचं काही महत्व नाही का? आहे. प्रसादाचं महत्व गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, प्रसादे सर्व दुःखानां हानिरुष्योपजायते प्रसन्न चेतसो यासो. मनाची प्रसन्नता आणि जीवनामध्ये दुःख दूर करण्याचं सामर्थ्य म्हणले या प्रसादामध्ये. म्हणून प्रसादही हा दहीराईचा कालाही तेवढाच महत्वाचा आहे. परंतु एवढ्या कालावर आपण समाधान नाही म्हणायचं. म्हणजे काल्याच्या कीर्तनाला गेलो, दहीराईचा काला खाल्ला, आपला परमार्थ संपला नाही. परमार्थाची सुरुवात आहे, शेवट नाही. मग दुसरा काला कोणता करायचा? म्हणजे देवाचं नाव घ्यायचं, प्रेमानं, भक्तीनं, श्रद्धेनं, भावानं देवाचं नाव घेणं. हरिनामाचा खिचडी काला, 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 हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचा खिचडी काला, 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 खिचडी काला, खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिना साधने. भगवंताचं प्रेमानं नाव घेणं याला हरिनामाचा खिचडी काला म्हटलेलं. हा काला जीवनामध्ये घडणं फार गरजेचं आहे. या कालाला संप्रदायामध्ये साधनात्मक काला म्हटलेलं. म्हणजे देवाचं प्रेमानं नाव घेतलं, काम झालं का? म्हणजे हा साधनात्मक काला, म्हणजे काहीतरी साध्य दुसरं आहे. जसं पायरी आहे, पायरी हे कधी साधन होत नसतो, त्याच्याद्वारे पायरी कधी साध्य होत नसतं, ते साधन आहे. असं भगवंताचं नाव प्रेमानं घेणं हे साधनात्मक काला आहे. मग साध्यात्मक काला कोणता आहे? म्हणजे जीव ब्रह्म एकत्वाचा जो काला आहे त्याला साध्यात्मक काला म्हटलेलं आहे. आतापर्यंत आपण 3 काले पाहिले. या दहीहंडीमध्ये असणारा जो काला आहे ज्याला दहीलाईचा काला म्हटलं जातो, आणि या काल्यामध्ये असणारे 2 घटक, 2 पदार्थ कोणते? एक लाही आणि एक दही. लाही आहे देवाच्या नावाचं प्रतीक आणि दही आहे प्रेमाचं प्रतीक. जसं दह्यामध्ये स्निग्धता असते तसं प्रेमामध्ये सुद्धा स्निग्धता आहे. पण हरिनामाचा खिचडी काला हा 2ऱ्या नंबरचा काला, आणि हा काला सेवन केल्यानंतर 3ऱ्या नंबरचा काला. म्हणजे जीव आणि परमात्मा दोन्ही वेगवेगळे नसून एकच आहेत या निर्णयावर, या तत्वावर पोहोचणं ज्याला अद्वैत तत्वज्ञान म्हटलं जातं. तुका म्हणे काला कुठे अभेद देखील या कानावरती पोहोचणं हे तुम्हा माझ्या जीवनाची त्या ठिकाणी सार्थकता आहे. सुरुवात जरी त्या ठिकाणी दहीलाईच्या काल्यापासून असली, आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी हरिनामाचा खिचडी काला आपण घ्यावा आणि त्या काल्याच्या माध्यमातून जीव ब्रह्म एकत्वाचा काला सेवन करावा. काला सेवन करण्याकरता जन्माला येण्याची भाषा करतात. म्हणजे कोणता काला सेवन करायचं? या 3 काल्यापैकी दहीलाईचा काला सेवन करण्याकरता म्हणतात मी पुन्हा येणार का? हरिनामाचा खिचडी काला सेवन करण्याकरता म्हणतात मी पुन्हा येणार का? जीव ब्रह्माचं एकत्व करण्याकरता त्या ठिकाणी पुन्हा येणार. पहिला काला आहे दहीलाईचा. दहीलाईचा काला सेवन करण्याकरता येण्यासाठी तुकोबरायांचा अधिकार जर पाहिला तर तुकोबराय दहीलाईच्या काल्यासाठी इथे येतील असं नाही सांगता येत. दहीलाईचा काला प्रसादात्मक काला आहे, तरी पण तेवढ्या काल्यासाठी इथे येणं ठीक आहे. नाव जरी असेल आलेलं असेल परंतु ते नाव प्रतिकात्मक आहे. कारण दहीलाईचा काला एक रसाचा विषय, रस.
जिभेच्या द्वारे ज्याचं आस्वादन केलं जातं त्याला रस विषय म्हणतात. आणि तुकोबाराय रस विषयामध्ये त्या ठिकाणी कधी इच्छित नसायचे. जसं तुम्ही आम्ही रस विषयामध्ये कसे असतो, इच्छित असतो की अशा प्रकारचा पदार्थ असा व्हायला पाहिजे, ते तसं व्हायला पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे. काही काही ठिकाणी विशिष्ट काही गोष्टी असतात खाण्याच्या, आणि खाण्याचे जे शौकीन माणसं असतात ना, काही किलोमीटरचं अंतर पार करून जातात आणि तो विशिष्ट पदार्थ तिथं भेटतो, तिथं तो खायला जातात. कारण करण्याचे जिभेचे आपण चोचले पुरवणारे आहोत, जिभेला जे आवडतं ते देणारे आहोत. आपल्यासारखी परिस्थिती तुकोबरांची परिस्थिती नाहीये. आपण खाण्याकरता न जाणे कुठं कुठं जाऊ, कोणत्या ठिकाणी जाऊ, परंतु तुकोबरांचं जीवन तुम्हा आम्हासारखं जीवन नव्हतं. उदाहरण द्यायचं झालं तर काही काही ठिकाणचे पदार्थ प्रसिद्ध पदार्थ असतात. ज्या नगरीमध्ये आपण कीर्तन करत आहोत या नगरीचं काय प्रसिद्ध आहे? चणा प्रसिद्ध. काही लोक येत असेल मला शिरूर जायचं, कशाला? चणा खायला जायचं. आमच्या यशवळीच्या पलीकडून बोरगाव पाटी दुरून दुरून लोक येतात मला कशासाठी? पोहे खाण्याकरता. पोहे घरी नसतात का? घरी पोहे असतात, परंतु नाही विशिष्ट. आणि काही काही गुटखा, तंबाखू नाही मटेरियल खाणारे कोल्यापासून जवळपास 7 किलोमीटर आहे ताडबोरगाव पाटी, पण नाही म्हणजे तिथल्यासारखा नाही भेटत. म्हणजे खाण्याकरता आपण कुठं पोहोचू, कोण्या जागेवरती पोहोचू. म्हणजे परभणीला अमुक अमुक हॉटेल, त्या हॉटेलवर खूप छान जेवण भेटतं. घरचं जेवण सोडून आपण तिथं त्या ठिकाणी पार्टी करायला, जेवण करायला जातो. तसं तुकोबारांचं जीवन जेवणाच्या पाठीमागे लागणार नव्हतं. कशा प्रकारे? म्हणजे तुकोबारांचे बेवणे एकदा जेवायला आले, घरी आले तुकोबारांकडे. तुकोबारांच्या मंडळीने आईसाहेबांना सुंदर प्रकारचा स्वयंपाक बनवला. भाऊ आला आणि पत्नीसाठी भाऊ म्हणजे एका स्त्रीसाठी भाऊ म्हणजे फार मोठं स्थान असतं मनामध्ये. पूर्ण छानपैकी स्वयंपाक बनवला आणि दोघांना बसवलं, भावालाही बसवलं, तुकोबारांना बसवलं जेवायला. म्हणजे तुकोबारांना का बसवलं? आणि आपली परंपरा आहे, आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर घरातला एखादा माणूस आपण कशाला बसवतो? जेवायला बसवतो. कशा करता? म्हणजे स्वयंपाकामध्ये काही कमी जास्तपणा असेल तर आपला घरचा माणूस सांगेल, पाहुणा कशाला सांगेल याच्यात मीठ नाही, याच्यात काय साखर नाही, याच्यामध्ये काही कमी पडले. पाहुणा जसा असेल तसं काही, म्हणून घरचा माणूस तो सांगू शकतो की याच्यामध्ये कमी आहे, आणा. म्हणून घरचा माणूस बसवलं तर तसं तुकोबारांना बसवलं. जेवण सुरू झालं. तुकोबारांनी आपलं देवाचं नाव घेत घेत जेवण सुरू केलं. आणि तुकोबारांचा मेवणा मंडळीचे बंधू तुकोबारांकडे पाहत राहिले. म्हणजे आमटीमध्ये मीठ नावाची गोष्टच नाहीये. आणि पाहुणा आपले दाजी जमके त्या ठिकाणी जेवण करायला लागलेत. याला तर एक घास जाईना त्या मेवण्याला, टोचून 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 ऐसा पाहायला लागल्या. आपले मालक तर भरपूर जेवत आहेत आणि आपला भाऊ का जेवत नाही? आणि असं करता करता त्यांचं जेवण संपलं. अर्ध पोट सुद्धा त्या पाहुण्याचं भरलं आणि उपाशीच राहिलं. तुकोबारांनी भरपूर जेवण केलं, पोट भरून जेवण केलं. आणि या दोघांची जेवण झाल्यावर ज्यावेळेस आईसाहेब जेवणाला बसले आणि जेवायला बसल्यानंतर लक्षात आलं याच्यामध्ये मीठच नाही, पूर्ण स्वयंपाकामध्येच. म्हणजे कसं काय? कधी कधी होतं एखादं प्रेमातलं कोणी जवळचं येतं ना, त्या प्रेम अतिरेकामुळं, आनंदामुळं कधी कधी विसर पडतो आणि कधी कधी डबल सुद्धा होतो. आम्ही काशीमध्ये ज्या आश्रमामध्ये राहायचो तिथं नेपाळची 2 मुलं होती स्वयंपाक बनवायला. कधी कधी मीठ टाकणं दोघं इसरायचे, कधी कधी दोघंही टाकायचे. दोन्ही बाजूमध्ये नुकसान आहे. डबल झालं तरी नुकसान आणि विसरलं तरी घेता येईल. तर विसरलं आणि लक्षात आलं की या जेवणामध्ये मीठ नव्हतं. तुकोबारांना बोलल्या, खूप बोलल्या. म्हणले माझा भाऊ एवढ्या दिवसानंतर आला, एवढा छान स्वयंपाक बनवला, तुम्ही सांगावं तरी मीठ कमी आहे स्वयंपाकात. तुकोबारा म्हणतात मीठ कधी काय खावे कसाया सांगाते, काय खातो आम्ही कसाया सांगाते. हो कैसे हे लागते नेनो मोके, कैसे हे लागते नेनो मोके. काय खातो आम्ही कसाया सांगाते, काय खावे आम्ही कसया सांगते.
कैसे ते लागते नेनु मोठे कैसे ते लागते नेनु मोठे काय खातो आम्ही कासाया सांगाती बोला आम्ही कसया सांगते काय खातो आम्ही कासाया सांगाते काय खातो आम्ही कासाया सांगाती हो कैसे हे लागते नेनो मोके कैसे हे लागते नेनो मोके काय खातो आम्ही कसया सांगते काय खातो आम्ही कसया सांगते कैसे हे लागते नेनो मोके कैसे हे लागते नेनो मोके कसया सांगावे आमचं खाण्याकडे सगळीकडे त्या ठिकाणी लक्ष नसतं पोट भरून आहे मग अशा प्रकारे तुकोबऱ्यांचं जर जीवन असेल तर ते तुकोबरा दही आणि लाहीचा काळा सेवन करण्याकरता येतील असं नाही वाटत म्हणून दुसऱ्या नंबरचा जो काल आहे कोणता हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने म्हणजे हा काळा सेवन करण्याकरता तुकोबरा पुन्हा येण्याची भाषा करतात अभंगाच्या पहिल्या चरणात उपजोनिया पुढतीये ओ 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठीत आयचे नाहे वैकुंठीत आयचे ना वैकुंठीत आयचे नाहे वैकुंठीत आयचे ना वैकुंठीत आयचे नाहे वैकुंठीत आयचे नाहे वैकुंठीत आयचे नाहे वैकुंठीत आयचे नाही उपजोनिया पडती येऊ काला खाऊ दही भात तुकोबरा म्हणतात प्रसाद सेवन करण्याकरता हरिनामाचा खिचडी काला सेवन करण्याकरता उपजोनिया पडती येऊ उपजोनिया म्हणजे जन्म घेऊ आणि पुन्हा या ठिकाणी येऊ पुन्हा जन्म घेऊ आणि पुन्हा तो प्रसाद सेवन करू तुकोबरांना प्रश्न केला तुकोबरा तुम्ही एवढा अधिकार वाणीनं सांगतात की उपजोनिया पडती येऊ हे ना हातामध्ये आहे का जी गोष्ट माणसाच्या हातामध्ये आहे तीच माणसाला बोलली पाहिजे जी गोष्ट हातामध्ये नाही त्या गोष्टीचं उच्चारण करून काही उपयोग नाही म्हणजे संतांच्या हातामध्ये किंवा तुकोबरांच्या हातामध्ये आहे का हे ना म्हणजे हो संतांच्या हातामध्ये कुणाच्या हातामध्ये असतं आणि कुणाच्या हातामध्ये नसतं तसं देव आहे या जगामध्ये तुम्ही आम्ही येतो संतही येतात आणि देव सुद्धा येतो देवाला आणावं लागतं देवाचं येणं हातामध्ये आहे येणं हातामध्ये त्याला आणावं लागतं भक्तांच्या द्वारे बोलवावं लागतं पुकारणा करावी लागते त्यावेळेस तो येतो जाणं देवाच्या हातामध्ये असेल परंतु येणं भक्तांच्या हातामध्ये आहे देवाचं येणं म्हणजे संतांचं म्हणजे संतांचं येणंही हातामध्ये आहे
आणि जाणं सुद्धा त्यांच्या हातामध्ये. म्हणजे संतांचं येणं कशावरून म्हणजे ज्यावेळेस ते पाहतात हा मनुष्य देहाला प्राप्त झालेला जीव हा संसाराच्या प्रवाहामध्ये वाद झालेला आपल्याला उपदेश करण्याकरता संत त्या ठिकाणी अवतरित होत असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे उद्धराया आले दिनजना तुला उद्धार करण्याकरता उद्धराया जन महादोषी उद्धराया जन महादोष उद्धराया जन महादोष उद्धराया जन महादोष अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी उद्धराया जन महादोषी उद्धराया जन महादोषी उद्धराया जन महादोष उद्धराया जन महादोष अवतार तुम धराया कारण उद्धराया जन महादोषी कुठे जडजी दोन्ही बी संत अवतरित होतात. म्हणजे संतांचं जाणं सुद्धा हातामध्ये म्हणजे कशावरून म्हणजे ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली आणि मला आता समाधी घ्यायची आणि जायचं म्हणजे आता राहायचं नाही या जगामध्ये. निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई तिघही आलेले ज्ञानोबारांच्या समोर म्हणजे तुमचं समाजासाठी जे काही देणं होतं ते संपलेलं आहे आणि तुम्ही समाधी घेण्यासाठी शुद्ध आहात तयार आहात. म्हणजे हो मला समाजासाठी जे काही करायचं होतं ते मी केलेले आणि आता माझा अवतार करून संपलं मी जाणार. त्याच्या मुलाला म्हटलं हो आता जीव सोडू नका 15 दिवसावर आपल्या मुलीचं लग्न आहे तुमच्या नातीचं लग्न आहे 15 दिवस थोडासा दम काढा. जमतं का? वेळ आला 15 दिवस काय 15 घंटे काय 15 सेकंड सुद्धा आपण थांबू शकत नाही कारण आपल्या हातामध्ये नाहीये परंतु संतांच्या हातामध्ये सुद्धा जाणे. भीष्माचार्य ज्या भीष्माचार्यांना शरशय्येवरती भयंकर त्रास होते वेदना होते परंतु प्राण सोडला नाही. म्हणजे जोपर्यंत उत्तरायण प्रारंभ होत नाही तोपर्यंत प्राण सोडायचा नाही. उत्तरायण प्रारंभ झालं सगळं भगवान श्रीकृष्ण दर्शन द्यायला आले. भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत करत देवाला पाहत पाहत भीष्माचार्यांनी आपल्या हातामध्ये धरून ठेवलेला जीव त्या ठिकाणी सोडला. विठ्ठला 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 आणि येणं त्या ठिकाणी संतांच्या हातामध्ये आहे जाणं हातामध्ये आहे. आपलं येणंही हातामध्ये नाही मनुष्याचं आणि जाणं सुद्धा त्या ठिकाणी हातामध्ये नाही. उपजोनिया पुढती येऊन पुन्हा येण्याची भाषा करत आहेत. म्हणजे पुन्हा येण्याची भाषा करत आहेत. अहो म्हणले येणं मनुष्य जन्माला काही सोपं काम आहे का? आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं जीवाला. काय सांगू गर्भेची यातना गर्भातली यातना कशी म्हटले भयंकर यातना म्हणजे विठ्ठला 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 आईच्या उदरामध्ये राहणं भयंकर त्या ठिकाणी दुःखद आहे. आणि आपण तुम्ही आम्ही सर्वजण तो त्रास सहन करून आलेलो आहे. आईच्या उदरामध्ये असताना आईनं खाल्लेलं अन्न पचवण्याकरता पोटामध्ये प्रत्येकाच्या पोटामध्ये जठराग्नी असते. त्या जठराग्नीच्या त्रासानं त्या जीवाला त्रस्त व्हावं लागतं. आईनं खाल्लेलं गोड पदार्थ आंबट पदार्थ तिखट पदार्थ गरम पदार्थ थंड पदार्थ या सगळ्याचा त्रास त्या पोटातल्या जीवाला सहन करावा लागतो आणि तो जीव एकदम त्रस्त होतो आणि तो जीव देवाला त्या ठिकाणी प्रार्थना करतो. देवा खूप त्रास होतो. एक वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे वेळ करी या दुःखा वेगळे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताची जाळे उगवणी दुरिताची झाळे उगवणी दुरिताची झाळे उगवणी
माझा नवस आठवीन पाय हा 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 माझा नवस एक वेळ करी या दुःखाने परंतु गर्भातून बाहेर आलं की विसर पडतो मायेचा पडदा पडतो आणि पोटामध्ये आईच्या उदरामध्ये देवाला दिलेला शब्द त्या ठिकाणी विसरून जातो आणि संसाराच्या मोहामध्ये तो अडकून जातो. सांगायचं तात्पर्य गर्भीची यात्रा अत्यंत दुःखदायक आहे कष्टदायक आहे. गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड वरते पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड गर्भ दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड गर्भी दिला दंड वरती पाय खाली तोंड खाली खाली तोंड खाली तोंड. आणि तुम्ही पाहिलं असेल एखाद्या डॉक्टर कडे तिथं लेडीजचे उपचार होतात त्या डॉक्टर कडे गेल्या चित्र असतात उदराचं चित्र दाखवलं त्या बाळाचं मुंडकं कसं दाखवलं जातं खाली दाखवलं जातं. विचार करा खाली मुंडकं वर पाय किती त्रास होत असेल आणि तशा त्या वातावरणामध्ये त्याला राहावं लागतं. मग एवढं कष्ट सहन करून पुन्हा जन्माला येण्याची तुकोबराय भाषा का करतात. अहो मला एखादं श्रेष्ठ काहीतरी भेटत असेल चांगलं काहीतरी भेटत असेल ते चांगलं भेटण्याकरता दुःख सुद्धा माणसाची सहन करण्याची त्या ठिकाणी इच्छा असते किंवा तयारी असते. अहो मला इथं येण्यासाठी तुकोबराजे येऊन जे काम करतात भगवंताचं भजन करतात आणि भगवंताच्या भजनाचा जो आनंद आहे भगवत कथाचा जो आनंद आहे त्या आनंदापुढे गर्भीची यातना काहीच नाही. अहो साधारण एखादं पद प्राप्त करण्याकरता माणसं म्हणतात की आम्ही पुन्हा येऊ तर हे तर अशा प्रकारचं पद आहे जे कधी न संपणार. तदाम परम मम 5 वर्षा करताय का एकदा प्राप्त झालं की पुन्हा येणं जाणं नाही असं निर्विवाद. भोगिले अवीट निज सुख भोगिले अवीट निज सुख भोगले आवित निज सुख भोगले आवित निज सुख क्षणभरी आम्ही सोसिले वाईट भोगिले आविट निज सुख भोगिले आविट निज सुख क्षणभर आम्ही सोसिले वाईट भोगिले आविट निज सुख भोगले आवित निज सुख निज सुख निज सुख हो हो क्षणभरी आम्ही सोसली वाईट भोगिले अवीट निज सुख. क्षणभर त्या ठिकाणी दुःख सहन केलं कसल्या प्रकारचं म्हणजे अवीट आणि कायमचं अशा प्रकारचं सुख प्राप्त होणार आहे. म्हणून हे सुख प्राप्त करण्याकरता भगवंताचं भजन करण्याकरता अवले गर्भीची काय याच्यापेक्षा सुद्धा काही यातना असेल ती यातना आम्ही सहन करायला तयार आहोत. अवले या नवदेहाला येण्याकरता किंवा भगवंताचं भजन करण्याकरता म्हणजे देवा तू आम्हाला गर्भाला घालत असतील तर सुखानं त्या ठिकाणी गर्भाला घाल. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे तुका म्हणे गर्भवासी सुखी
लावे आम्हासी देवा अवश्य त्या ठिकाणी तो आनंदाने आम्हाला गर्भवासाला घाल. परंतु तुझं भजन तरी घडेल या जन्माला आल्यानंतर. म्हणून या जन्माला येणं जरी दुःखदायक असलं परंतु आल्यानंतर तो आनंद येणार आहे भगवंताच्या भजनाचा. म्हणून तुकोबरा आहे तुम्ही येण्याची भाषा कर, तुम्ही जातात कशाला? तुम्हाला जर भगवंताचा एवढा आनंद आहे ना इथंच राहणं म्हटले. हा दिवस सोडून नका, इथंच राहा. जर तुम्ही गेलाच नाही तर येण्याची भाषा करण्याची गरजच नाहीये. तुम्ही जाता कशाला म्हणले नाही. ज्या लोकांमध्ये राहावं त्या लोकांचा नियम त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे. आणि हा लोक कोणता? मृत्यू लोक. याचं नावच मृत्यू लोक. ज्याचा जन्म झाला त्याचं मरण या लोकांमध्ये निश्चित आहे. उपजल्या पिंडा मरण संगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण संगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची ते, मरते उपजते सवेची ते. उपजल्या पिंडा मरण सांगाते जातसहि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत. जन्म झाला त्याचं मरण या लोकांमध्ये निश्चित आहे. ठीक आहे, कुणाला वाटतं की 10 वर्षानं, कुणाला वाटतं 20 वर्षानं, कुणाला वाटतं 50 वर्षानं. परंतु या लोकांमध्ये कुणालाही थांबता आलेलं नाही. आपण सांगायला सांगतो स्थायी मुक्काम पत्ता म्हणतो पण स्थायी कुणाचाच नाही. प्रत्येकाचा पत्ता कसा आहे? हा अस्थायी आहे, काही काळापुरता आहे. जरी आपलं स्वतःचं घर बांधलेलं असेल, घर नंबर असेल, सगळं काही असेल परंतु हा काही काळापुरता आहे. विठ्ठला विठ्ठल 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 सोडावा लागतो, जावा लागतो. येते पामर जीव किती येथे नाही ऊर आले अवतार, तेरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती. हा येथे नाही ऊर आले अवतार, तेरते पामर जीव देते, तेरते पामर जीव देते. आले अवतार येते पामर जीव किती. म्हणजे रामकृष्ण आले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जावं लागलं. येते पामर नामांचं काय आहे. म्हणून या लोकांचा जो नियम आहे त्या नियमाला अनुसरण केलं पाहिजे. म्हणून तुकोबरा म्हणत आम्हाला जावं लागणार आहे. जावं लागणार. तर दुसरं कारण म्हणजे जो परमार्थाचा आनंद आहे ना तो आनंद खऱ्या अर्थानं कोणत्या वयामध्ये? ज्यावेळेस गुडघे दुखायला लागले तेव्हा आनंद आहे का? ज्यावेळेस तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात आनंदी पंढरपूर वारीत चालण्याचा आनंद कधी आहे? 70 वर्षानंतर आहे का? ठीक आहे, एखादा 70 वर्षाचा सुद्धा तरुण असू शकतो की तो आनंदानं त्या ठिकाणी आनंद ते पंढरपूर चालू शकतो. परंतु अधिकतर जो काही आनंद घ्यायचा, भजनाचा आनंद घ्यायचा, इच्छा झाली एखाद्याला हरिपाठाला उभा टाकावं, पावल्या खेळाव्या. मला पाऊलच टाकता येत नाही गुडघ्यानं तर पावल्या खेळण्याची हरिपाठाला उभा टाकण्याची आमची कुठं किंमत आहे? म्हणजे कुठं घरापासून गावातल्या मंदिरापर्यंत जाता येतं आनंद पंढरपूर वारीमध्ये कसं चालावं? जो काही परमार्थाचा आनंद घ्यायचा त्याची एक विशिष्ट जव हे सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय. आहे जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाहे, तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको, जाय चुकू नको, यात्रे जाय चुकू नको, यात्रे जाय चुकू नको. जव काळ असे दुरी ठेला, जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरे गुण गाय वहिला, तव तू हरे गुण गाय वहिला. जव काळ असे दुरी ठेला,
तव हरे गुण गायो वहिला तव तू हरि गुण गाय वहिला तव जब हे सकळ शुद्ध आहे हात चालावया पाय तव तू तीर्थयात्रे जाय चुकू नको जोपर्यंत शरीर इंद्रिय चांगले आहेत तोपर्यंत चांगल्या प्रकारे परमार्थ होऊ शकतो. काही जणांना फार उशिरा 70 वर्ष झालं मग महाराज आम्हाला जायचं बद्रीनाथला केदारनाथला हरिद्वारला जा हिमालयाकडे हात जोडा वरी जाण्याचा प्रयत्न करू नका. वेळ असते कोणत्याही गोष्टीने तसं तुकोबरायांचं म्हणणं आहे जो मला भक्तीचा आनंद घ्यायचा हरिनामाचा खिचडी खाण्याचा आनंद घ्यायचा आहे ना तो म्हणले आता हा देह थोडासा काय झालेला आहे म्हणजे उतार व्हायला लागलेला आहे पुन्हा जन्माला यायचं पुन्हा तारुण्य प्राप्त करायचं आणि बाल वयापासून भगवंताचं भजन करायचं आहे म्हणून मी जाण्याची भाषा करतोय की पुन्हा यावं आणि पुन्हा आणखी आनंदानं देवाचं भजन करावं. विठाला 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 तुम्ही जाताय कुठं वैकुंठाला अहो मग तिथं मला नाही का तुम्ही पुन्हा इथं येण्याची भाषा करता जो तुम्हाला हरिनामाचा खिचडी करायचा आहे देवाचं नाव घ्यायचं आहे तो मला वैकुंठामध्ये नाही का त्याला उत्तर दिलं दुसऱ्या चरणात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठी ऐसे नाही वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे म्हणजे या वैकुंठामध्ये तो काला प्राप्त नाही म्हणून मी पुन्हा येण्याची भाषा करतो दुनिया पडते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवळ काही काल्याचे वैकुंठामध्ये तुम्ही तिथं राहता ना कारण संतांचं तुकोबराचं निवासस्थान कुठे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलले जे रसी सास भावी वर्ताया मग तुमचं मुक्काम पोस्ट जर तिथं असेल तुम्हाला तिथं जर काल्याची सुविधा प्राप्त होत असेल तर तुम्ही या लोकांमध्ये पुन्हा परत येण्याची भाषा का करता म्हणजे वैकुंठामध्ये काल्याचा प्रसाद नाहीये म्हणजे वैकुंठ म्हणजे काय वैकुंठ शब्दाचे 2 अर्थ केले जातात. एक वैकुंठ आपण म्हणतो भगवान विष्णू ज्या लोकामध्ये राहतात त्या लोकाचं नाव आहे वैकुंठ आणि त्या वैकुंठामध्ये आपल्या संप्रदायामध्ये 4 प्रकारच्या मुक्ती म्हटल्या गेले सलोकता समीपता सरोगता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे ज्या लोकांमध्ये देव राहतो भगवान विष्णू राहतात त्या लोकांमध्ये आपल्याला राहायला भेटणं. ज्या कॉलनीमध्ये तो माणूस राहतो त्या कॉलनीमध्ये राहायला भेटणं सलोकता. समीपता घराला घर शेजार असणं समीपता. देवाच्या शेजारी त्या ठिकाणी घर असणं समीपता. सलोकता त्या कॉलनीमध्ये म्हणा त्या गावामध्ये म्हणा त्या शहरामध्ये म्हणा वैकुंठ लोकांमध्ये राहायला भेटणं सलोकता. त्यांच्या जवळ राहायला भेटणं समीपता. आणि एक आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे देवासारखं स्वरूप प्राप्त देवाचं तुझं चतुर्भुज रूप आहे. चतुर्भुज नर होनी ठेले हो चतुर्भुज नर होनी ठेले चतुर्भुज नर होनी चतुर्भुज ठेले मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले चतुर्भुज नर होनी ठेले मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले
चतुर्भुज नर ठेले मित्रनाथा सुभद्रा पार चतुर्भुज रूपामध्ये देवाचं जसं रूप आहे तशा प्रकारचं आपल्याला रूप प्राप्त होणं त्याला म्हणावं स्वरूपता. म्हणजे या लोकांना गेल्यावर तरी काल्याचा प्रसाद आहे का नाही. काला सेवन करण्याकरता काय पाहिजे, एक देव पाहिजे आणि एक भक्त पाहिजे. दोन्ही देव असून त्या ठिकाणी चालत दोघही देव झाले तिथं. एक तर देव तिथं आहे तो बसलेला आणि आपण जावं आणि त्याच्यासारखं स्वरूप धारण करावं. मग आपण त्याला त्याच्यापेक्षा छोट समजदार का, म्हणजे तुझ्यासारखे हात पाय सगळं मुकुट सगळं काही अलंकार देवासारखे आहेत. दोघही जर देव असतील तर कोण त्या ठिकाणी झुकायला तयार आहे, कोण वाकायला तयार नाही. जसं एका घरामध्ये सासू आणि सुनबाई असते. सुनेनं सासूबाईची सेवा करावी, सासूबाईनं सुनेला सांगावं, तिनं ऐकावं आणि अशा प्रकारे घर चालत असतं. आणि दोघी म्हणायला लागल्या मी सासू इथं, मग चालेल का म्हणतात तूही कोण पाणी भरी असं काहीतरी म्हणतात. दोघीनं जरी सांगितलं की नाही मी सासू आहे, मी काम करणार, मी काम कर, घरातले काम होणार नाहीत. एकीला कोणाला तरी सुनबाईपणा घ्यावा लागतो आणि त्यावेळेस कुठं घरचा व्यवहार चालतो. तसं काला जरी सेवन करायचा ना, देव होऊन चालत तरी तो भक्तच व्हावं लागतं. आणि म्हणून वैकुंठामध्ये देवासारखं रूप जरी प्राप्त झालं तरी त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. आणि चौथा अर्थ मुक्तीचा काय अर्थ आहे, मुक्ती सायुज्यता बरा याची करा. सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्ती कशाला म्हणावं, सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं. जो आपण तिसऱ्या नंबरचा काला सांगितला जीव ब्रह्म एकत्वाचा काला, जीवानं परब्रह्म स्वरूपामध्ये एकरूप होणं. शास्त्राने एक शब्दाचं सांगितलं ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्म स्वरूपाला जाणणारा जीव ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. जर जीव ब्रह्म स्वरूपाला प्राप्त झाला तो ब्रह्म स्वरूपापासून वेगळाच नाही. मग काला कुठं करणार, काला करण्याकरता काय लागतं, देवामध्ये आणि भक्तामध्ये भेद लागतो, अंतर लागतं. अंतर जर असेल तर भगवंताचं भजन होईल, भगवंताचं स्मरण होईल, भगवंताचं नामस्मरण होईल. आणि जीव जर परब्रह्म स्वरूपामध्ये विलीन झाला, तो जर वेगळा राहिलाच नाही तर मग काल्याचा प्रसाद किंवा भगवंताचं नाव कसं होईल. म्हणून तुकोबरा म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. भगवंताच्या भक्तीचा भजनाचा आनंद घ्यायचा असेल तर मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणजे मुक्त असणारे संत अशा प्रकारे कसं म्हणतील, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. ब्रह्म म्हणजे एखाद्याला अज्ञानी माणसानं सुरुवातीला परमार्थ लागलेला आहे आणि त्याला म्हणावं की नको ब्रह्मज्ञान नाही. नको ब्रह्मज्ञान म्हणण्याचा त्यालाच अधिकार आहे जो तिथपर्यंत पोहोचलेला. त्याला प्राप्त करून त्या ठिकाणी त्याने म्हणावं की नाही आपल्याला हे नकोय. ज्याला प्राप्तच नाही त्यानं म्हणावं की मला नकोय. त्यामध्ये लोक म्हणाले तुला भेटतच नाहीये. जसं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद त्यावेळेस महाराष्ट्राचे बाळासाहेब ठाकरे होऊ शकले असते, परंतु त्याग होता जीवनामध्ये. आपल्याला दुसऱ्यांना बनवलं तशा प्रकारचा त्याग करणं त्याला म्हणावं खरा त्याग आहे. नाहीतर आपण गावची सरपंच नाही तर आपण माहित आपल्याला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद व्हायचं नाही, त्याला काहीच अर्थ नाही. तसं विठाला 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 त्या वैकुंठ स्वरूपाला जे ब्रह्मज्ञान नको म्हटले, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन ब्रह्मज्ञान नको म्हणणं आणि देवामध्ये भेद मानणं हा काय नेमका गोळ आहे. म्हणजे दोन अवस्था, भक्तीच्या दोन अवस्था, एक ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानपूर्व भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती आहे देव आणि मी वेगळा आहे, परंतु ज्ञान झाल्यानंतर देवामध्ये आणि भक्तामध्ये अंतर राहत नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी मी वासुदेव तत्वता विचारिता. या अवस्थेला तो प्राप्त झालेला देव आणि मी वेगळा नाहीये. परंतु त्याच्यानंतर जर भक्तीचा आनंद घ्यायचा, देवाच्या स्मरणाचा, देवाच्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे, मग त्याकरता आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐशी करी. ज्याला शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे, अद्वैत आहे आणि द्वैत सुद्धा आहे.
वास्तविक त्या ठिकाणी अभेद जीव आणि ब्रह्मामध्ये, परंतु भक्तीचा आनंद घेण्याकरता तात्पुरतं त्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे म्हणले, भेद दाखवलेला आहे. वास्तविक अभेद आहे आणि तात्पुरता त्या ठिकाणी भेद दाखवण्यात आलेला आहे. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हटलेलं आहे. आणि तुकोबराय सारखे संत भक्तीचा आनंद घेतात म्हणजे ती अज्ञानातली भक्ती नाही, ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात वैकुंठितो ऐसे नाही काही काल्याचे, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये जरी एकरूप झालो, ब्रह्मस्वरूपामध्ये राहून ब्रह्मस्वरूपाचा आनंद किंवा त्या ठिकाणी हा भगवंताच्या भक्तीचा आनंद नाही. म्हणून संत म्हणतात आम्ही पुन्हा त्या ठिकाणी अवतरित होतो. म्हणजे हा काला कशा प्रकारे सेवन करायला पाहिजे त्याचा विधी सांगितला तिसऱ्या चरणात. एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखी, एकमेका देऊ मुखे, एकमेका देऊ मुखे. सुखे घालून बरी, सुखे घालून बरी, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. सुखे घालून बरी, सुखे घालून बरी, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. एकमेका देवमुखी सुखे घालो हंबरी. तो कालाचा प्रसाद म्हणजे एकमेकांच्या मुखामध्ये, जो दहीलाईचा काला तो एकमेकांच्या मुखामध्ये द्यायचा. आणि हरिनामाचा जो खिचडी काला आहे तो एकट्यानं सेवन नाही करायचं, आपल्या सोबत अनेकांना घेऊन भगवंताचं जे नामस्मरण करावं. आणि कशा प्रकारे करावं, सुखे घालो हंबरी, सुखामध्ये आनंदामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद घ्यावा. आणि हा आनंद कुठे घ्यावा त्याचं ठिकाण सांगितलं शेवटच्या. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, 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 तुका म्हणे वाळवंट, बरबे नीट उत्तम, बरबे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. बरबे नीट उत्तम, बरबे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हरी कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्या, कवळ काही काल्याचे. बोला का कवल काहे काल्याचे, कवल काहे काल्याचे, कवल काहे काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरबे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, विठोबा
कुमाए हो बार कुमाए बार कुमाए हो बार कुमाए हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो बार कुमार हो बार जय हो बार 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 हो बार